घरबसल्या ई-पीक पाहणीची सुविधा येत्या खरीपापासून रद्द. शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 50 मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणी करता येणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. भूमी अभिलेख आयुक्त सुधांशू व ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूकडून नव्या ई-पीक पाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. केंद्राने आता राज्यातील स्वतंत्र ई-पीक पाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्व्हे पद्धत येत्या खरीपापासून लागू केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई-पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात केंद्राने दिलेल्या उपाययोजना ॲप्लिकेशन राज्याने स्वीकारलेले नाही. त्यावेळी राज्याच्या आधीच्या ई-पीक पाहणी ॲपमध्ये काही बदल करायचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या ई-पीक पाहणीमधून 2024ची पीक पाहणी करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राज्यात सध्या रब्बीची ई-पीक पाहणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आतापर्यंत हरभऱ्याची 6 लाख व गहूची 1 लाख, ज्वारी 1,30,000, कांदा 1,14,000 तर मक्याची 70,000 हेक्टरवरील ई-पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. ई-पीक पाहणीच्या कामात हा होणार बदल. भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणी करणं कायमची पद्धत रद्द होणार. गावातील व गटातील व शेतात प्रत्येक गेल्याशिवाय ई-पीक पाहणी करता येणार नाही. प्रत्यक्ष शेतात 50 मीटरच्या आत गेल्यानंतर पिकाचे छायाचित्र अपलोड होईल. तलाठी स्तरावर होणाऱ्या ई-पीक पाहणीत छायाचित्र काढले जात नव्हते, आता काढावे लागणार. ई-पीक पाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खासगी सहाय्यक करतील. प्रत्येक गावाला एक सहाय्यक मिळेल. सहाय्यकांना तलाठ्याच्या अथॉरिटीत कामे करावी लागतील. त्यांना मानधन दिले जाईल.